नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। आजच्या या रेसिपीसाठी लागणारं मेन साहित्य म्हणजे कच्चे बटाटे। या ठिकाणी मी 2 कच्चे बटाटे घेतले आहेत आणि यांना सोलून घ्यायचे आहेत। सोलून झाल्यानंतर यांना मी खिसणीने खिसून घेते। यासाठी जाड खिसणी वापरली तरी चालेल किंवा बारीक खिसणी वापरली तरी चालेल। आता हा बटाटा खिसून झालेला आहे। याला 3 ते 4 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे। यातलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे। किसलेल्या बटाट्यातलं पूर्ण पाणी काढण्यासाठी मी इथे रुमालाचा वापर केलेला आहे। रुमालामध्ये किसलेला बटाटा टाकून त्याला पिळून घ्यायचं आहे की जेणेकरून बटाट्यातलं पूर्ण पाणी निघून जाईल। अशा प्रकारे त्याला प्रेस करून पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे। आता किसलेला बटाटा एका भांड्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेते। यामध्ये थोडीशी हळद घातली आहे, लाल मिरची पावडर घातली आहे 1 चमचा, धनेपूड घातली आहे, जिरेपूड आणि थोडासा गरम मसाला मी ॲड केला आहे। कढीपत्ता बारीक कापून घेतला आहे, जाड बारीक कापलात तरी चालेल किंवा अख्खा टाकलात तरी चालेल। यामध्ये थोडीशी आलं लसूण पेस्ट घेतली आहे, 3 चमचे मैदा आणि 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायची आहे, चवीपुरता मीठ घेतलं आहे। आता हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच। फार ड्राय वाटत असेल तर यामध्ये 1 ते 2 चमचा पाणी टाकून तुम्ही याचा गोळा तयार करून घेऊ शकतात। मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि आता याचा गोळा तयार करून घेणार आहे। यामध्ये कांदा घातलात बारीक कापून तरी चालेल। गोळा करून तयार आहे। आता हाताला थोडंसं तेल लावून घेतलंय मी आणि याचे छोटे छोटे बॉल्स करून घेते। अशा प्रकारे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत। आता एका कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलं होतं आधीच। तयार करून घेतलेले बॉल्स आहेत, हे सर्व फ्राय करून घ्यायचे आहेत। लो फ्लेमवरच हे फ्राय करायचे आहेत। हाय फ्लेमवर केलं तर आतमध्ये हे कच्चे राहतात। आता हे फ्राय करून झालेले आहेत। यांना मी आता काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये। असे सर्व बॉल्स मी तयार करून घेतले आहेत, फ्राय करून घेतले आहेत। आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल मी घेतलं आहे। यामध्ये मोहरी घातली आहे, थोडी जिरं घातलं आहे आणि 3 हिरव्या मिरच्या कापून टाकल्या आहे। यामध्ये बारीक चिरलेला कांदा सुद्धा ॲड करायचा आहे। यामध्ये कढीपत्ता सुद्धा तुम्ही वापरू शकतात। कांदा फ्राय करून झालेला आहे। यामध्ये थोडंसं आलं लसूण पेस्ट घालते। यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर ॲड करते आणि 1 चमचा मी टोमॅटो सॉस ॲड केलेला आहे आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी ॲड करून हे घालते। परतून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं चवीपुरता मीठ घालायचं आहे। यामध्ये फ्राय करून घेतलेले पोटॅटो बॉल्स घालून घ्यायचे आहेत आणि यांना व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। गॅस मी बंद करून घेतला होता, यांना परतून घेतलंय। गॅस पुन्हा चालू करून यांना होऊ द्यायचं आहे थोडा वेळ। डिश इथे रेडी आहे। चमचमीत डिश आहे, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी योग्य डिश आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।